स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. सानिका, ए सानिका, अभि अरे माझी साडी. आणली ना. थँक्यू. बरं आज काय विशेष? कोणाचं लग्न आहे? तुला सांगितलं ना करपेची पार्टी आहे म्हणून. ओ करपे, ती पार्टी आज आहे? मग तुला चल म्हटलं तर येत नाहीयेस तू. नाही नाही, मी कशाला तिकडे. तुम्ही ऑफिस मधल्या लोकांवरती चर्चा करणार, हा असा आहे तो तसा आहे, मी उगाच बोर होणार. अभि नाही तर काय, काही लोकांना ना सवय असते, कुठेही गेले तरी आपला ऑफिसचा विषय काही सोडत नाही. त्यांना असं वाटतं जगामध्ये दुसरे काही विषयच नाहीयेत. अरे आमच्या पार्ट्या बघा. तुझ्या ऑफिसच्या पार्टीला बऱ्याचदा आले मी पण बोर होते, तरी येते ना मी. अरे मग यायलाच पाहिजे. बायकोने नवऱ्याच्या पार्टीला येणं वेगळं आणि मग असा काय अलिखित नियम आहे? हो, नियम असायलाच हवा. तुला आठवत आहे का, आमच्या ऑफिसच्या एका पार्टीला तू आली नव्हतीस, पण त्यामुळे केवढं मोठं रामायण झालं होतं. अभि अजून विसरला नाहीयेस तू? तसं नाही, मला एवढंच म्हणायचं की आपला तो शेजारचा विवेक आहे ना, तो जातो बायको बरोबर पार्टीला. आपला संबंध असो वा नसो, फुकट मिळते. त्याला नसेल वाटत लाज बायको बरोबर जायला. तुला लाज वाटत असेल तर तू येऊ नकोस. मी म्हणतो तू तरी कशाला जाते त्या हरामखोर माणसाच्या पार्टीला? हो रे, खरं तर मलाही जायचं. मग नको जाऊस ना. अरे पण ब्रँच मॅनेजर आहे मी, अख्खा स्टाफ जाणार आहे, मला जायला नको का? बरं बरं दिसतं का ते? बरं ठीक आहे जा, पण लवकर ये, फार उशीर करू नकोस. बरं चल, मला तयार व्हायचं निघते मी.
हा स्पॉट निवडला राव. मग फार छान, एकदम सुंदर, आवडला की नाही? एकदम फर्स्ट क्लास. पार्टी सुद्धा खूपच छान चालली. बघ ना आता कशी मजा येते ते. हा अरे पण ते इमडी साहेब येणार आहेत ना? म्हणजे काय, ऑफकोर्स. अरे पण अजून तुझी ती हिरोईन नाही आली. हो ना, त्याला येते की नाही कोणाच ठाऊक. येईल येईल. करपे आल्या, बघ ना. बापऱ्या, अरे आज काय ती चिकणी दिसते रे. स्क्वॉड, अरे त्यांचे डोर सुद्धा नाहीत बरोबर. काय सांगतोस काय? बघ ना, चल चल. नमस्ते करते. हा नमस्कार मॅडम, नमस्कार. नाही मला वाटलं तुम्ही येता की नाही. हं? आणि हे काय, तुमचे मिस्टर नाही आले? नाही, त्यांना एक महत्वाचं काम आहे. I see. बायको बरोबर येण्यापेक्षा महत्वाचं काय? मॅडम तुम्ही काय घेणार, कोल्ड्रिंक? बसा ना, बी कम्फर्टेबल. एमडी साहेब एवढे देतीलच. आणि मी कोल्ड्रिंक पाठवायची व्यवस्था करतो. प्लीज. येते. येस. गावडे, गावडे, मॅडम साठी फर्स्ट क्लास सॉफ्ट ड्रिंक बनवा. हा येस. खरी मजा येणार पार्टीला रे. कशी मजा आहे. हाय. हॅलो मॅडम, कशा आहात तुम्ही? आहे मजेत. बोल. छान आहे साडी तुमची. आवडली? कुठलं मटेरियल आहे? प्युअर सिल्क. छान दिसते ना साडी. मॅडम, गप्पा तर होतच राहतील. सॉफ्ट ड्रिंक घ्या. हो. थांबा, मी देतो की. हा घ्या, तुम्ही घ्या. थँक्यू गावडे. तुमच्याकडे आहे. आहे. घे ना. अगं स्वाती, तुम्हाला उशीर का झाला एवढा यायला? अगं रिक्षा नाही मिळाली. खरं सांगू का, नेहमीच ठरलेलं आहे, रिक्षा कधीही मिळत नाही. स्वाती, अगं हे थोडं कडू लागतंय का? कडू? नाही ग. नाही हो, मला पण नाही लागत आहे कडू. मग मलाच लागते की काय? बरं, तू कविताला भेटलीस? कविता आता होती ना तिकडे? दिसली ती मगाशी. हा. कशी साडी हॅलो. हॅलो. गुड इव्हनिंग. या गुड इव्हनिंग. कशा आहात? आय थिंक मला उशीर तर नाही ना झाला फार. गुड इव्हनिंग सर. हो, गुड इव्हनिंग मिसेस पाटील. काय कसं काय चाललंय नवीन ब्रँचचं काम? चांगलं चाललंय. छान. गुड गुड गुड. एनी प्रॉब्लेम? गुड इव्हनिंग सर. हो गुड इव्हनिंग. कसं काय वातावरण एकंदर? येस, छान छान छान. सुंदर ऑर्गनाईज केलं. सर ड्रिंक प्लीज. या थँक्यू. तुम्ही घ्या ना मॅडम. नाही नको, माझं आता. नाही घ्या ना, साहेबांच्या बरोबर. डू यू ड्रिंक मिसेस पाटील? नो, नेला. मॅडम सॉफ्ट ड्रिंक आहे साधं, प्लीज. मिसेस पाटील, आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. नाही, तुमचा परफॉर्मन्स, तुमची हुशारी, तुमचं कर्तबगारी. या सर तुमचं चालू द्या, मी इतरांचं बघतो. ओके ओके ओके. यु नो, मागच्या वेळेला तुम्ही म्हणता ती जी फाईल होती,
मॅडम सॉफ्ट ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक घ्या ना मॅडम. थँक्यू. सानिका काय झालंय? अगं सानिका काय झालंय? अगं ए स्वाती स्वाती मला ना मला खूप छान वाटतंय. एकदम ना असं हवेत तरंगल्यासारखं वाटतंय मला. सानिका अगं लोक बघतायत. मग ऐकू दे ना सगळ्यांना. मी काय कोणाला घाबरत नाही. कुणाची भीती नाहीये मला. आहे कुणाची भीती मला? आहे मला भीती कुणाची? सानिका सानिका एमडी ऐकतील. मग ऐकू दे त्यांना. मी कोणाला घाबरत नाही स्वाती. घाबरायचं कशाला? स्वाती तुला मी सांगते आपल्या बँकेतले ना सगळे पुरुष एक जात हलकट आहेत. सानिका एमडी साहेब ऐकतायत. अरे ऐकू दे. मला त्यांच्याशी बोलायचंच आहे. मला आता शांत राहा. मला त्यांच्याशी बोलू दे. सर मला ना तुमच्याशी बोलायचं होतं. स्टाफ आहे ना स्टाफ ही सगळी माणसं इथे उभी आहेत ना. ती काय म्हणतात माहितीये? ती सगळी असं म्हणतात की मला जे प्रमोशन मिळालंय ना ते मी तुमच्या बरोबर फिरायला जाते. तुम्ही मला डिनरला घेऊन जाता म्हणून मला हे प्रमोशन मिळालंय. मला काय माझ्या टॅलेंटवर नाही मिळालंय प्रमोशन असं म्हणतात. हे सगळे माणसं असं म्हणतात. तुम्ही सांगा मी अशी आहे? तुम्ही सगळ्यांना सांगा की मला माझं प्रमोशन फक्त माझ्या टॅलेंट वरच मिळालंय म्हणून. मिसेस पाटील कंट्रोल युअरसेल्फ. Why should I? Sir, you should control your staff. या तुमच्या सगळ्या स्टाफ मुळे आम्हा बायकांना मानसिक त्रास होतो. आणि तुम्ही समजा तुमचा स्टाफ कंट्रोल करू शकत नसाल ना तर आत्ताच्या आता राजीनामा द्या. आता राजीनामा द्या तुम्ही. Shame on you. कंट्रोल करता येत नाही. Shame on you. सॉरी सर वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. सर रिअली वी आर व्हेरी सॉरी. स्वाती सानिका नाही. Let me talk. सानिका वी आर गोइंग. मॅडम. सानिका What do you think about Come, this? Sanika, we are going. I'm talking to you, Swati. अरे तुम्ही बसा. चालू दे मी बघतो. त्यांच्याकडे बघा प्लीज. मिस्टर कर्वे सर सर प्लीज. मिसेस पाटील ड्रिंक्स घेतात आणि मगाशी तर त्या म्हणल्या की नाही सर आता तुम्हाला कसं सांगू सर मी. काल तर मला मिसेस पाटील ऑफिसमध्ये म्हणाल्या मिस्टर कर्वे पार्टी म्हणजे ड्रिंक्स हवीतच बरं का. येस सर. आणि आता बघा ना आता चक्क त्या तुम्हाला राजीनामा द्या म्हणाले सर. नाही हा सर तुमचा इन्सल्ट आहे सर. नाही दिस इज शेम. नाही सर प्लीज. नाही मी तुमची माफी मागतो सर. माझ्या पार्टीमध्ये नाही सर मला खूप गिल्टी वाटतंय सर. प्लीज मी माफी मागतो. मिसेस पाटलांच्या वतीने अरे काय किती काय झालं सानिकाला? स्वाती सानिका सानिकाने पार्टीत ड्रिंक्स घेतली. काय? ड्रिंक्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्स. पण तिच्या कोल्ड ड्रिंक मध्ये कोणीतरी काहीतरी मिळवलंय. काहीतरी मिस्चिफ केली तिच्याशी. ओ माय गॉड. पण म्हणजे सानिकाची इमेज खराब व्हावी ना म्हणूनच हे कुणीतरी केलेले. आणि कुणीतरी काय 100% त्या करपेनी हे सगळे केलेले. करपे अविनाश यू बेटर टीच हिम अ लेसन. अविनाश डोंट वरी. ते करपेला आता मी सोडत नाहीये. मी निघते. ओ थँक्यू सो मच. अँड सॉरी फॉर द ट्रबल. ओके. सानिका या प्लीज. सानिका बरी आहेस का तू? काय होतंय? मला माझं डोकं. हो ये इकडे ये इकडे. सावकाश. इट्स ओके.
झोपली नाहीस अजून? तू पण कुठे झोपलास? मैथिली, आधी मी प्रश्न विचारलाय, झोपली नाही का अजून? उत्तर मिळेल? खरं सांगायचं तर मला पण माहिती नाही. अगं मी विचार कसला करायचा त्याच्यात? हं? आणि विचार करून हा प्रश्न सुटल असं वाटत नाही. हा बोला असाच चालू राहिला ना तर मग काय करू काका? तुला असं वाटतंय का मी हे सगळं ताणून धरलंय? अरे ते माझ्याशी एक अक्षरही बोलत नाही. मी घरात गेले तर घरात घेतात इतकंच. दार अडवून धरलं तर मी काय करणार आहे? काय करू? अगं समजा तुलाच करायला पाहिजे मैथिली. अगं त्या घराला, त्या छोटीला तुझी लई गरज आहे बघ. आहे पण शेखरना नाहीये का माझी गरज? घर आणि मयू वाजा केली तर यागळा शेखर उरतोच कुठं? म्हणून म्हणतो पुरी त्या घरात सामावून जा. तुझी इतकी सवय कर त्या घराला की शेखर साहेबांना कुठलाही कोपरा रिकामा दिसताच कामा नाही. आणि खरं सांगू मैथिली, शेखर साहेब तुझ्यावर रागावलेलेच नाहीत. ते रागावलेत ह्या लोकांवर. काका मग माझ्यावर कशाला या सगळ्याचा राग? अगं मग ते कोणावर राग काढणार? कोणावर काढणार? माणूस आपल्याच माणसावर रागावतो ना. आणि मैथिली, लोकांवर राग काढायचं एवढं सोपं नाही. एक एक पिसू धरून मारण्यासारखं काम आहे. छी. बरोबर आहे. या समध्या लोकांवरती एखाद्या सामान्य माणसानं राग काढायचा म्हणजे अशीच भावना होणार प्रत्येकाची. मैथिली, तू कोर्टात साक्षी देऊन चूक केली नाही. तसंच शेखररावांच्या बाबतीत सध्या जे असं वागतात ना, त्याच्यात त्यांची विशेष चूक आहे असं मला वाटत नाही. गरज आहे फक्त तू त्यांना समजून घ्यायची, त्यांना थोडा वेळ दे. हो काका, तू खरं सांगतोयस. मी त्यांना मुदत देणं म्हणजे मलाच शहाण्यासारखं वागलं पाहिजे. पण काका, शहाण्यासारखं वागू म्हणजे मी काय करू? हे बी मीच सांगायचं बाय. असं काय करतोस काका? सांग ना. हे बघ, शहाण्यासारखं वागायचं म्हणजे येळच्या वेळेवर झोपायचं, चांगलं खायचं प्यायचं, तंदुरुस्त राहायचं. त्याच्यामुळे आपाप माणसाच्या मनात चांगले विचार येतात, मनाला एक उभारी मिळती, धीर येतो, आणि जे काय घडल ते चांगलंच घडल अशी एक नवी उमेद भेटती माणसाला. आणि बरं का माहिती, या सगळ्या गोष्टीचा पुढं घडणाऱ्या घटनांवरती चांगला परिणाम होत असतो. खरंच? खरंच म्हणजे मी काय खोटं बोलतोय बाय? नाही काका, काका पण मी करू काय? चांगलं विचारलंस. काय करू? आता एक काम करा, आतमध्ये जा, शांतपणे झोपा, कसला बी विचार करू नको. आणि हे बघ, उद्या उजाडलं ना, सगळं कसं एकदम छान झकास झालेलं असेल. विश्वास ठेव.